नमस्कार, साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्र या कार्यक्रमात तुमचे स्वागत आहे। आपण आज जाणून घेणार आहोत मुंबई पूर्व उपनगरमधील विक्रोळी या विभागातील जे लोकांचे कौल आहे ते। नमस्कार, माझे नाव दिनेश बैरी शेट्टी। एक विक्रोळीकराच्या वतीने मी सांगेन की विक्रोळीमध्ये भरपूर समस्या आहेत। जसं काय आता इथे सगळीकडे पुनर्विकास चालू आहे, तर ट्रॅफिकची समस्या आहे। तसेच आता रिडेव्हलपमेंट चालू आहे। जवळजवळ 14 ते 15 वर्ष एक 13 बिल्डिंगचा प्रोजेक्ट रखडला आहे, तर तो लवकरात लवकर पूर्ण व्हावा ही विनंती आहे। तसेच यापुढे म्हाडाच्या ज्या जुन्या लाईनी झाल्या आहेत सगळ्या, म्हणजे ड्रेनेज लाईनी किंवा पाण्याच्या लाईनी, या लवकरात लवकर नवीन, कारण आता इथली लोकसंख्या ही 3 ते 4 पटीने वाढणार आहे। कारण 22 ते 23 माळ्याच्या बिल्डिंग इथे बनत आहेत, तर त्यांना भविष्यामध्ये पाण्याची समस्या होऊ नये याच्यासाठी सगळे नवीन माझी आमदार साहेबांना विनंती असेल की इथले आमदार सुनील भाऊ राऊत आहेत, जे उद्योग गटातले आहेत। त्यांनी या 10 वर्षात म्हणजे दुसरं टर्म त्यांनी पार केलेलं आहे, यंदा तिसऱ्यांदा ते इच्छुक आहेत। त्यांनी भरपूर कामं केली आहेत, परंतु काही कामं, किती कामं केली तरी पब्लिकच्या मागण्या वाढतच असतात। तर त्यानुसार त्यांनी उरलेली जी काही कामं आहेत, आम्ही त्यांना मागणी करत आहोत की लवकरात लवकर ती कामं पूर्ण करा। आमदार जे आहेत आता ते कसे आहेत, ते प्रातिनिधिक का वेगळे आमदार आहेत? कसं आहे की आमदार कोणीही असो, आता 2 टर्म आमदार ते होते। एक विक्रोळीकरांच्या ज्या समस्या जाणून घेणारा आणि लोकप्रतिनिधी हा जनतेकडनं निवडला जातो, तर तो लोकप्रतिनिधी कसा असावा? तर आता 2 टर्म ते जिंकून आले आहेत, म्हणजे त्यांनी कामं केली म्हणून जिंकून आले आहेत। तर तिसऱ्यांदा शेवटी हा पूर्ण निर्णय हा पब्लिकचा असतो, पब्लिक सब देखती है। तर यावेळी तिसऱ्यांदा ते उभे राहत आहेत, तर मी तर त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। परंतु ज्या काही थोड्या समस्या राहिल्या आहेत त्या त्यांनी पूर्ण कराव्या ही विनंती। सर्वात मोठी समस्या विक्रोळीमध्ये, कन्नौरमध्ये जे महात्मा फुले हॉस्पिटल होतं, ते खूप वर्षापासून रिनोव्हेशनच्या नावाने बंद केलेलं आहे। आता CM साहेबांची ऑर्डर आहे, सगळे म्हणजे पेपर वर्क सगळं झालं आहे, परंतु कुठेतरी असं वाटतं की कुठेतरी राजकारण होते। लोकांना इथे आजारी पडल्यानंतर OPD शिवाय दुसरा पर्याय नाही, आणि प्रायव्हेट हॉस्पिटल, कन्नौर नगर ही लोअर क्लास आणि मिडल क्लास फॅमिली राहणारी वस्ती आहे। एवढी मोठी वसाहत असताना देखील आज इथे हॉस्पिटलची, शुश्रूषा हॉस्पिटल एक 3-4 वर्ष अगोदर इथे प्रायव्हेट कोऑपरेटिव्ह हॉस्पिटल बांधलं गेलं होतं। मी सुरेश पंचाल, विक्रोळी राहणार। आता बरं वर्षापासून विक्रोळीचं म्हणजे पेट्रोल पंपचं भरपूर, आता विक्रोळी आमची एवढी मोठी आहे, एशियामध्ये 1 नंबर म्हणतं, म्हणजे कॉलनी आहे, कन्नौर आहे। मग ते आम्हाला एक पेट्रोल पंप हवा, ही आमची सर्वांची इच्छा आहे। आणि अजून कोणकोणते वेगवेगळ्या समस्या विक्रोळीमध्ये आहेत ते सोडलं गेलं नाही? आता बघा, आमदार आहेत सुनील भाऊ, हेच आमदार पुन्हा हवेत का वेगळे हवे? नाही, बघा आता एवढ्या वर्षापासून तो साहेब आहे, आणि आता बघा ते जनतेवर आहे। ते काय जनता ठरवणार, ते ठेवायचं काय करायचं मग त्यांच्या हातामध्ये आहे। तर आज विक्रोळी स्टेशनचा जो ब्रिज आहे तो बरेच वर्ष रखडलेला आहे, आणि त्याचे 12-13 वर्ष रखडून अजून काही कामाचं हे स्वरूप, रस्ते तिकडे खूप खराब आहे, सरळ जाता येत नाही, तिकडे खड्डे पडलेले आहेत। तो एक रस्ता चांगला दोन्ही बाजूनी करावा चांगला, एवढी ते हे आहे स्टेशनचं एक चांगलं। लेडीज, मुलं, शाळेतली मुलं, हे जे लोक आहेत ना, हे जाताना येताना खूप त्रास होतो आहे। त्यामुळे काय माहिती आहे, त्या रस्त्याचं काम केलं पाहिजे विक्रोळी स्टेशनच्या, एवढं माझे हे आहे। सायनपासून ठाण्यापर्यंत एकही पेट्रोल पंप नाही। आमचे एक स्कूटर आहे, बाईक आहे, तर त्या स्कूटरवर आम्हाला पेट्रोल भरायला संपूर्ण उलटं फिरून जावं लागते, तर ते एक पेट्रोल पंप व्हावा अशी आमची इच्छा आहे। की BSTच्या बसेस आहेत, नगरसेवक, आमदार हे लोक चालू करू शकतात। तर आपल्या एशिया खंडामध्ये एवढी मोठी वस्ती आहे, तर एक नवीन बस UT पर्यंत चालू करावी। पूर्वीपासून होती ती बंद केली, आता नवीन चालू करावी। कन्नौर ते VT म्हणजे लालबाग, परळ हे लोकांना, आणि KM हॉस्पिटल, वाडी हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल ह्या ठिकाणी जाता येईल, माणसांना सुखरूप पोचता येईल, एवढी हे आहे।
BST या लोकांनी चालू करावे, नगरचे आमदार यांचं काम आहे ते. कमरुद्दीन खान, इमामुद्दीन खान। और यहाँ पर का ट्रैफिक का मसला है और ज़रा सा पेट्रोल पंप का भी बहुत दिन से मसला। हम लोग के पास गाड़ी है, मोटर है, कार है, जाने के लिए बहुत तकलीफ होता है। LBS मार्ग पे जाना पड़ता है ऊपर, बस हुआ है। और ब्रिज रास्ता कल तो ट्रैफिक में कम से 1-1.5 घंटा ट्रैफिक रुक गया था। ट्रैफिक का बहुत, सिग्नल का बहुत प्रॉब्लम है इधर, स्टेशन का, हॉस्पिटल का भी बहुत प्रॉब्लम है इधर। माझं नाव राम पहुरकर आहे। मी जवळजवळ 50 वर्षापासून या कॉलनीमध्ये राहतो आहे। इथल्या जे काही सुखसोयी आहे, आमदार खासदार लोक प्रगतीपथावर आहेत, पण जे ज्येष्ठ नागरिकांना जे सुखसोयी पाहिजेत त्या भरपूर नाहीत। जसं एखादं रस्त्याने जाताना सेफ्टी नाही, माझ्या बहिणीला सेफ्टी नाही, मुलींना सेफ्टी नाही, शाळेत जातात त्या मुलांना सेफ्टी नाही। हे सर्व आमदार खासदार लोकांनी लक्ष देऊन काळजीपूर्वक केलं पाहिजे। आणि काही काही ठिकाणी लाईट नसतात, त्याच्याकडे नगरसेवक या लोकांनी लक्ष देऊन लाईट लावले गेले पाहिजेत। आई बहिणी रस्त्यानं नोकऱ्या करून येतात, त्यावेळेला लाईट नसते, त्यामुळे अडचण येण्याची शक्यता असते। काही लोकांना हे केलं दादागिरी असतात, त्यामुळे ते सर्व गोष्टीचं लक्ष देऊन त्यांनी जनतेची सोय केली पाहिजे। इथे हॉस्पिटलची जास्तीत जास्त सुखसोयी पाहिजे। हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ज्येष्ठ नागरिक किंवा इतर लोकांना प्रॉम्प्ट सर्व्हिस मिळाली पाहिजे। काही इमर्जन्सी केसेस असतील त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे। इथं वसिलेबाजी केली नाही पाहिजे। या सर्व गोष्टी आमदार खासदार इतर लोकांनी लक्ष दिलं पाहिजे। सामाजिक संस्था दिशा ग्रुपसारखे असे सामाजिक संस्था इतर जसे जसे आपलं योग्यता असेल त्याप्रमाणे ते संस्था उभी राहिली पाहिजे। नक्कीच आता आपण जाणून घेतलं होतं मुंबई पूर्व उपनगर विक्रोळी या विभागातील लोकांचे नक्की कौल काय होतं ते देखील आपण जाणून घेतलेलं आहे। मर्राने साम टीव्ही मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।